आज ना खूप चटपटी खाण्याचं मन झालं होतं म्हणून यांना म्हटलं मला आज स्वयंपाकच बनवायचा आणि बाहेर आपण शेवपुरी खायला जाऊया. आणि झालं असं यांना सुद्धा आज चटपटीच खाऊ वाटत होतं. मग लगेचच रेडी झालो आणि जवळच्या भेड सेंटरला गेलो. तिकडे सँडविच वगैरे सर्व गोष्टी होत्या. मग आम्ही शेवपुरी घेतली, त्यानंतर सँडविच पण ऑर्डर केली आणि कॉफीसुद्धा घेतली. ॲक्च्युली तोंडाला खूप छाले पडले होते तरीसुद्धा मी बाहेरचं खाल्लं, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. आणि एवढं सर्व खाऊन शेवटी सुकी पुरी नाही खाल्ली तर कसं वाटतं ना. त्यानंतर घरी येताना दूध आणि काही फळं आणायची होती, ते पण घेतले आणि घरी आलो. यांचे ना आजकाल खूप जास्त पाय दुखत असतात म्हणून मी खोबऱ्याचं तेल गरम केलं आणि त्यांच्या पायांची मसाज करून दिली. आणि एक सांगण्यासारखी गंमत आहे, मी बऱ्याच रीलमध्ये बघितलं आहे, त्यात असं सांगतात की नवऱ्याचे पाय दाबल्याने पैसे भेटतात. आणि खरंच मला असा अनुभव आलेला आहे. जेव्हा जेव्हा मी यांचे पाय दाबते तेव्हा तेव्हा मला खूप पैसे भेटतात. त्यानंतर ना मी झोपली. मग अर्ध्या रात्री मला या मॅगीच्या वासाने जाग आली आणि बघितलं तर हे मॅगी खात होते, ते पण अर्ध्या रात्री 3 वाजता. आणि मॅगी खाण्याचं कारण मी स्वयंपाक केला नव्हता म्हणूनच हा प्रकार घडला. तसं आम्ही बाहेरचं खूप कमी खातो, पण खाल्ल्यावर असं होतं. सकाळी ना माझा भाऊ आला होता माझ्याकडे, तो पण आता पुण्यातच असतो. सो असा होता माझा आजचा डे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.